नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज आणि आता पाहूया चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी। नागभीड तालुक्यातील खरबी गावावर निसर्गाचा भीषण कहर कोसळला असून दिनांक 5 मे 2026 मंगळवार रोजी अचानक आलेल्या जोरदार वादळ आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे। दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला। आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांतच वादळाने रौद्र रूप धारण केले। जोरदार वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट सुरू झाली आणि काही मिनिटातच शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत मातीमोल झाली। कापणीसाठी पूर्णपणे तयार असलेले जवळपास 200 हेक्टर धान पीक जमीनदोस्त झाले असून अनेक शेतांमधील उभे पीक पूर्णपणे आडवे पडले आहे। गारांच्या सततच्या तडाख्यामुळे धानाचे दाणे गळून पडले तर काही ठिकाणी संपूर्ण पीक नष्ट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। खरबी गावामध्ये मोठ्या प्रमाणात दुबार पेरणी केली जाते आणि संपूर्ण गावाचे अर्थकारण हे या धान पिकावर अवलंबून आहे। मे महिन्यात कापणीसाठी आलेले पीक पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते, मात्र निसर्गाच्या एका तडाख्याने होत्याचे नव्हते झाले। वर्षभर उन्हात तान्हात राबून कर्ज काढून आणि जीवाचे रान करून उभं केलेलं पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे। आता कर्ज कसं फेडायचं, घर कसं चालायचं, मुलाबाळांचं काय, असा आक्रोश शेतकरी व्यक्त करत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असून शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जात आहे। दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून प्रशासनासमोर आपली व्यथा मांडली। शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे फोटो दाखवत तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे। कृषी विभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून अधिकाऱ्यांनी पंचनामा केला जाईल असे आश्वासन दिले आहे। मात्र केवळ आश्वासन नको तर तातडीने मदतीचा हात द्यावा अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहे। आधीच वाढते कर्ज, शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव आणि सततची नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना आता या गारपिटीने खरबी गावातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। आता प्रशासन आणि शासन या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कितपत दिलासा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। लोकनाय न्यूज साठी भोजराज नवघडे, नागभीड।